Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 7th standard, today we are going to learn poem It's a Small World English workshop. Activity number 1, Sing the song. It's a small world. हे जे काही सॉन्ग आहे, हे गाणं जे आहे, तर ते आपण योग्य स्वरामध्ये गायन करायचं आहे. नाउ ॲक्टिव्हिटी नंबर 2, नोट डाऊन पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. या कवितेमधून रायमिंग पेअरच्या ज्या जोड्या आहेत तर त्या लिहायच्या आहेत. ॲड वन मोर रायमिंग वर्ड टू इच पेअर. आणि प्रत्येक पेअरमध्ये, प्रत्येक जोडीमध्ये अजून एक रायमिंग वर्ड जो आहे तर तो आपल्याला लिहायचा आहे. आता पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स कोणकोणते आहेत बघा. टीयर्स, फिअर्स. आता त्यामध्ये अजून एका रायमिंग वर्डची आपल्याला भर घालायची आहे, इयर्स. नेक्स्ट रायमिंग वर्ड शेअर, अवेअर. वन मोर, केअर. सन, वन. वन मोर, फन. डिवाइड, वाइड. वन मोर, हाइड. ॲक्टिव्हिटी नंबर 3, गेस अँड डिस्कस द मिनिंग ऑफ द फॉलोइंग लाईन्स. पुढील ओळींच्या अर्थांचा अंदाज करायचा आहे आणि चर्चा करायची आहे. लाईन आहे, इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. आता त्याच्या अर्थाचा अंदाज आहे. द लाईन मीन्स दॅट इट इज द वर्ल्ड ऑफ हॅपी पीपल. वी लाफ वेन वी आर हॅपी. लाफ्टर हिअर मीन्स हॅपीनेस. द सेकंड लाईन आहे, अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. त्याचा अर्थ आहे, द लाईन मीन्स दॅट द वर्ल्ड इज फुल ऑफ ग्रीफ अँड सॉरो. टीयर्स आर द सिम्बॉल ऑफ सॉरो अँड अनहॅपी पीपल. नेक्स्ट लाईन, पुढची ओळ आहे, इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. The line means that there are people who have hopes and ambitions. The wish to live on hopes. They are hopeful about their future life. The next line is, and a world of fears. The meaning of this line is, the line means that there are many things that fear them. There are calamities, dangers, depressions that cause fear among people. Now activity number 4. The poem says, and a smile means friendship to everyone. Give examples of other actions or gestures that mean the same in all parts of the world. Give 3 examples of gestures or actions that have a specific meaning only in certain regions. One such example would be the thumbs up sign. जगातल्या सर्व भागात सारखाच अर्थ व्यक्त करणाऱ्या कृती किंवा हावभावांची 3 उदाहरणं जी आहेत तर ती आपल्याला द्यायची आहे. उदाहरणार्थ थम्स अपचं जे काही साइन आहे, जे काही चिन्ह आहे, अशा प्रकारचं. Actions and gestures that mean the same in all parts of the world. नाव थम्स अप. आता हे थम्स अपचं साईन कशासाठी वापरलं जातं? टू रेज युअर थम्स अप. द साईन शोज दॅट समथिंग हॅज बीन ॲक्सेप्टेड ऑर ॲग्रीड अपॉन. इट ऑल्सो शोज दॅट इट इज अ सक्सेस. नंबर 2, व्ही साइन्स. रेजिंग इंडेक्स फिंगर and middle finger like sign V to express victory or success. Next sign is shake hands. To take somebody's hand and move it up and down as a way of saying hello or to show that you agree about something. Number 4, bow.
To move your head or the top of your body forward or downwards as a sign of respect. Next, gestures and actions that have a specific meaning in certain regions. एखाद्या विशिष्ट प्रदेशात विशिष्ट अर्थ असलेल्या कृती किंवा हावभाव. फॉर एक्झाम्पल, टचिंग फीट फॉर अ पर्सन. एखाद्या व्यक्तीच्या पायाला स्पर्श करणे. टू शो रिस्पेक्ट टू द एल्डरली और रिस्पेक्टफुल पीपल. रबिंग चीक्स ऑन अनदर पर्सन चीक्स. फॉर शोइंग लव और क्लोज रिलेशनशिप. नमस्ते और राम राम. Used for greeting somebody or to say hello. Now activity number 5. The following sentences were heard in a school on the first day. खालील जे काही सेंटेन्सेस आहेत तर हे शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्याला ऐकायला मिळतात. यूज these expressions to prepare simple conversations between 2 or more speakers. 2 किंवा 2 पेक्षा अधिक वक्त्यांमध्ये कन्व्हर्सेशन संवाद जे आहेत तर ते संवाद आपल्याला बनवायचे आहेत. यू मे यूज द सेम एक्सप्रेशन्स मोर दॅन वन्स अँड ॲड युअर ओन लाईन्स. तुम्ही या ठिकाणी काही जे काही वाक्प्रचार दिले आहेत त्याचा उपयोग करू शकता. तुमच्या स्वतःच्या काही ओळी या ठिकाणी वापरू शकतात. फॉर्म पेअर्स ऑर ग्रुप्स अँड प्रेझेंट द कन्व्हर्सेशन इन द क्लासरूम. हे वाक्प्रचार वापरून जोड्या करून म्हटलेले संवाद जे आहेत तर ते वर्गामध्ये आपल्याला सादर करायचे आहेत. त्याचबरोबर खाली एक क्वेश्चन्स दिलेला आहे. राईट डाऊन 3 ऑफ द कन्व्हर्सेशन्स यू हॅव प्रिपेअर्ड प्रेझेंटेड हिअर्ड. आता कशा पद्धतीने हे कन्व्हर्सेशन्स येतील बघा. पहिलं जे कन्व्हर्सेशन आहे तर ते पंडित आणि राजू यांच्यामध्ये झालेलं कन्व्हर्सेशन कशा पद्धतीने येईल बघा. पंडित सेड, हाय, हाऊ आर यू राजू? राजू सेड, फाइन. अँड हाऊ आर यू पंडित? देन पंडित सेड, हाऊ हॅपी आय एम. बॅक टू स्कूल अगेन अँड न्यू क्लास, न्यू बुक्स, न्यू टीचर्स अँड फ्रेंड्स. देन राजू सेड, यस, back from the holidays. It is nice to be back in school. Then Pandit said, really, very nice. Let us go to our new class. Then Raju said, yes, sure. आता next conversation बघूया. Next conversation is between Tejas and Nama. Tejas said, hello Nama. Nama said, hi, how are you? Tejas said, fine. How did you spend your holidays? Nama said, I had been to my native place. My whole family was there. We enjoyed a lot. What about you? Then Tejas said, I couldn't go anywhere. But many of my friends were here. We had so much fun together. Then Nama said, and here in school we shall have much more fun together. Then Tejas said, let us join our old friends. Now next conversation. Now third conversation is between Anand and Naveen. Anand said, hello. Naveen said, hello. I am new here in this school. Anand said, what's your name? Naveen said, Naveen. Naveen Navle. I don't know what are the boys like. I am feeling lonely. Then Anand said, don't worry. You will get many good friends here. Naveen said, who is this with you? Then Anand said, oh sorry, meet my friend Hashmukh. Naveen said, hi, welcome to our school. Anand said, thank you. Thanks for visiting to our channel. Please like, comment
and subscribe our channel. Thanks a lot.